नमस्कार मित्रांनो, महाटेट 2024 परीक्षेतील पेपर 2 मधील आपण सेट सी मधील मराठी या विषयाचे आन्सर की बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर बघूया मराठी या विषयाचे आन्सर की. आपण डायरेक्ट काय काय ऑप्शनमधून उत्तरं बघणार आहोत. तर प्रश्न पहिला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॉट डॉट या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. तर काय की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो काय आहे की जीवाचे रान करणे हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर काय की ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल की नवीन हा शब्द काय अशुद्ध आहे. नवीन हा शब्द कसा येईल की त्याला दुसरी वेलांटी येईल. ठीक आहे, वीला दुसरी वेलांटी असा हा तो बरोबर शब्द असेल, म्हणून नवीन हा 2 नंबरचा पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढीलपैकी प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. तर काय की बघा, ऑप्शन ए नदी, ऑप्शन बी, ऑप्शन 2 बी, ऑप्शन 3 काठी, ऑप्शन 4 पाखरू. तर काय की यामध्ये बघा, नदीचं अनेकवचन नद्या, बीचं अनेकवचन बिया, काठीचं अनेकवचन काठ्या, परंतु पाखरूचं अनेकवचन काय होईल, पाखरे होईल. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता येईल. ऑप्शन क्रमांक 4 पाखरू हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 4, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. तर सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे. तर अकर्मक कर्तरी या प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॉट डॉट होय. तर वाक्यातील विघटन न होऊ शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना काय असते, पद, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, शब्द देखील म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 1 ह्या 5व्याचं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 6, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. तर काय की जेव्हा 2 शब्द जोडतो तर किंवा एखादा शब्द अपुरा तेव्हा आपण काय करत असतो की संयोग चिन्ह वापरत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर येईल. संयोग चिन्ह या अशा प्रकारचं असतं, तर दाखवल्याप्रमाणे डॅश करून. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. तर काय की यामध्ये काय की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा हे काय कशाचं उदाहरण आहे, दृष्टांत दिलेला आहे इथून. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 8, अद्भुत रसाचा स्थायीभाव कोणता आहे. तर अद्भुत जो रस आहे त्याचा स्थायीभाव कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 विस्मय हा स्थायीभाव आहे अद्भुत रसाचा. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही. तर काय की कोणता याचं उत्तर काय येईल की ऑप्शन क्रमांक 2 मनुष्य आणि गोड. काय की मनुष्याला कोणता प्रत्यय लागेल, मनुष्यत्व असा शब्द होईल, आणि गोडला काय येईल, गोडवा होईल. बाकीचं जे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये गोडवा, ओलावा असे शब्द तयार होतील. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ओलावा, गारचं गारवा, त्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये गारचं गारवा, गोडचं गोडवा. म्हणून या प्रश्न उत्तर काय येईल, प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन क्रमांक 2 की भाववाचक नाम कशापासून तयार होणार नाही वा प्रत्यय लावून, कारण मनुष्याचं मनुष्यत्व आणि गोडचं गोडवा. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 10 बघतोय आपण. अरे अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवांची उदाहरणे आहेत. तर अरे रे आणि कडे ही काय की केवल प्रयोगी उभयन्वी तसेच शब्दयोगी या अवयवांची उदाहरणे आहेत. अरे रे करे कडे आणि ही काय की केवल प्रयोगी उभयन्वी आणि शब्दयोगी अवयवांची उदाहरणे आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 11, आज पाऊस येईल बहुतेक डॉट डॉट या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो. तर काय की आज पाऊस येईल बहुतेक म्हणजे काय की संकेत दिलेला आहे. हा एक प्रकारचं काय संकेत दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 12, पुढील संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात बसणारा शब्द कोणता. तर बघा, संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात बसणारा शब्द कोणता येईल की निरीच्छा हा शब्द. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर येईल. कृतघ्न, घर जावाई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत. तर कृतघ्न, घर जावाई आणि सुखद ही काय की तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर येईल. आपण सी ॲन्सर शीट बघत आहोत मराठीचा. काय की पेपर 2 मधील सी ही ॲन्सर शीट बघत आहोत. तुमच्याकडे दुसरे ए बी
त्यानंतर डी आन्सर सेट असतील तर काय की तुमचे प्रश्न उलटे पालटे असतील, त्याप्रमाणे तुम्हाला ते व्यवस्थित करून त्याची उत्तरे जुळवावं लागतील. त्या प्रश्नांनुसार तुम्हाला ऑप्शन तेच असतील, प्रश्न तेच असतील, फक्त क्रम त्याचा उलटा पालटा असेल. आणि आपण याच चॅनलवर काय की सीटेट आणि येणाऱ्या टॅट परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. म्हणून चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलवरती तर काय की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तसेच चॅनल अगोदरच जर सबस्क्राईब केलं असेल तर काय की चॅनलसमोरील बेल आयकॉनचं बटन दाबून काय करा की नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर भेटत जातील. प्रश्न 14वा, पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर काय आहे की तलाव जो शब्द आहे त्याचा समानार्थी नसणारा शब्द विचारला, त्याचं उत्तर काय आहे की ऑप्शन क्रमांक 3 रत्नाकर येईल. तसेच तारांगिणी हे देखील काय आहे की त्याचा समानार्थी शब्द आहे, परंतु इथे थोडंसं कन्फ्युजन आहे. आता ते परीक्षा परिषद कोणतं बरोबर देणार त्याच्यावरती डिपेंड आहे. 2 किंवा 3 दोन्ही पण बरोबर देऊ शकतात किंवा तो प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? आता बघा, उदय असतं विरुद्धार्थी, कृपण कंजूस, कृपण आणि कंजूस हे काय झालं समानार्थी जोडी झाली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल की ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर येईल. कृपण आणि कंजूस ही काय की विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे. कृष्ठुल हे देखील विरुद्धार्थी आहे. त्यानंतर उघड गुप्त हे देखील विरुद्धार्थी. वृद्ध नसलेली जोडी कोणती? कृपणचा विरुद्ध कंजूस. कृपण आणि कंजूस हे काय की समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न 16 नंबरचा, शबरीच्या आश्रमाजवळ फुटलेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? तर काय की शबरीच्या या उतार्यावरून प्रश्न होते, ते उतारा तुम्ही वाचून घ्या, वाचलेला पण असेल तर काय की त्यातला पहिला प्रश्न बघतो आपण 16 नंबरचा, शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? तर काय वैशिष्ट्य होते की फुले सुगंधी होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. 17 नंबरचा प्रश्न, या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे? तर या उतार्यातून विद्यार्थ्याच्या मनावर काय ठसवायचं आहे? तर कष्टाचं महत्त्व. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर 17चं बरोबर येईल. बघा, या चॅनलला आपण सीटेट आणि येणाऱ्या टॅट म्हणजे शिक्षक भरती परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. तसेच काय की चॅनलसमोर बेल आयकॉनचं किंवा घंटीचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून काय की तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर भेटत जाईल. 18 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही? आता कोणाचा उल्लेख आलेला नाही असं त्यांनी विचारलेलं आहे या उतार्यामध्ये. तर कोणाचा उल्लेख आलेला नाही की दशरथ. ऑप्शन क्रमांक 4 हा उल्लेख काय की या उतार्यामध्ये आलेला नाही. आता पुढील काय की 19 ते 21 प्रश्न काय की कवितेवरचे आहेत. तर त्यातला आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत 19 क्रमांकाचा, विनायकाच्या मदतीस कोण आले? तर विनायकाच्या मदतीस कोण आले या प्रश्नाचं उत्तर काय येईल की ऑप्शन क्रमांक 3 भिंत. जड लंगर तुझ्या पायी या ओळीतून काय सूचित होते? तर जड लंगर तुझ्या पायी या ओळीतून काय सूचित होत असतं की पारतंत्र्य हे सूचित होत असतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं 20चं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 21, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आहे? आता बघा, या ओळीत कोणता अलंकार दिसून येतो आपल्याला? तर चेतना गुणक्ती. म्हणजे काय की ही जी कृती आहे यामध्ये काय की मानवी वर्तन इथे काय की दाखवलेलं आहे. मानवाचे जसं काय की मानव जसं हालचाल करतो किंवा सजीव जसे सजीवाचे गुणधर्म दाखवलेले आहे ना. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली म्हणजे काय की तिची हालचाल झाली. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 चेतना गुणक्ती अलंकार इथे आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर काय येईल की या प्रश्नाचं उत्तर, आता बघा ही कोणती म्हण होईल या शब्दांपासून? तर काय की उधारीचे पोते सव्वा हात रीते. काय होईल? उधारीचे पोते सव्वा हात रीते. म्हणजे काय की शेवटचा शब्द काय की रीते हा येतोय. शेवटचा शब्द काय येतो या म्हणीमध्ये? रीते हा शेवटचा शब्द या म्हणीमध्ये. शेवटचा शब्द कोणता येतोय? रीते. तर रीतेचा समानार्थी शब्द इथे कोणता आलेला आहे? रिकामे. कोणता आलेला आहे? रिकामे आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल की या शब्दांपासून जी अर्थपूर्ण म्हण कोणती तयार होते की उधारीचे पोते सव्वा हात रीते. शेवटचा शब्द कोणता आहे? रीते. आणि रीतेचा समानार्थी शब्द कोणता येईल? शेवटच्या शब्दापासून तयार होणे समानार्थी शब्द विचारलेला तर रीतेचा कोणता येईल? रिकामा किंवा रिकामे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 3 रिकामे. पुढचा प्रश्न क्रमांक 23,
राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर राजा मंगळ वेडेकर यांचं पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वसंत नारायण मंगळ वेडेकर. ठीक आहे. पुढचा प्रश्न 24 नंबर. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रकाश संत हे आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2. पुढचा आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल? तर मिश्र वाक्य विचारलं तर याचं मिश्र वाक्य कसं होईल? जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 26. षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? तर षष्टी व सप्तमीचे प्रत्यय कोणते येते ते? तर काय की ऑप्शन क्रमांक 4 चा ची चे तई आ हे काय की षष्टी आणि सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 27. बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर काय की बद जर उपसर्ग लावला तर काय शब्द तयार होऊ शकतो इथे? बघा की कुठला शब्द तयार होईल? बदकृपा होईल का नाही? बदमान होईल का नाही? बदगुण होईल का नाही? तर काय होईल की बदनाम. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर येईल, नाम. ठीक आहे. बद प्रत्यय लावल्या उपसर्ग लावल्यानंतर काय बदनाम हा शब्द तयार होत असतो. प्रश्न क्रमांक 28. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर काय आहे की तर नोकरीसाठी जो अर्ज करतो ते कोणतं असतं? औपचारिक प्रकारचं पत्र असतं, ऑफिशियल लेटर असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 येईल. आणि जे आपण घरगुती भाऊ बहीण आई वडील मित्र यांना पाठवतो ते कोणतं असतं? कौटुंबिक पत्र असतं किंवा काय अनौपचारिक पत्र असतं, इनफॉर्मल लेटर असतं. ठीक आहे. अनौपचारिक पत्र म्हणतात त्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर काय की ए ऐ ओ औ हे काय की संयुक्त स्वर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर येईल. बघा या चॅनलवर आपण काय की सीटेट आणि येणाऱ्या टॅट परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच ज्यांनी चॅनल अगोदर सबस्क्राईब केलं त्यांनी देखील काय करा की चॅनल समोरील बेल आयकॉनचं किंवा घंटीचं बटन दाबा, जेणेकरून काय की तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे काय की नोटिफिकेशन वेळेवर भेटत जातील. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? तर सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 कमळ. ठीक आहे. लघु मात्रा म्हणजे काय की असं वाटीसारखं असतं बघा, त्याला म्हणतात लघु. आणि असं हा जो असा असतो त्याला म्हणतात लघु. आणि असं जे असतं त्याला काय म्हणतो आपण? गुरु असं म्हणत असतो. म्हणजे लघु मात्रा असणारा शब्द म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार असेल तर काय आपण देत असतो? गुरु देत असतो. आणि जर काना मात्रा वेलांटी उकार काहीच नसेल, फक्त एक एक अक्षर असेल तर आपण काय करत असतो? त्याला अक्षर चिन्ह असेल त्याला काय की हा लघु हा देत असतो, लघु मात्रा देत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल की ऑप्शन क्रमांक 3 कमळ हा शब्द काय की सर्व लघु मात्रा असणारा आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.